तर मी काही कामानिमित्त परबनला गेलतो आणि एकटाच असल्यानं फटफटी घेऊन गेलो बाबा. उशीर झाला तर पटकून यायचे म्हणून. आणि खरंच त्या दिवशी उशीर झाला की हो, सांच्या पारचे 7-7:30 वाजले असतील बघा. मी निघालो तिथून जराच परभणीच्या बाहेर आलो हो मायला नवीन सुन्या. तिथं एक नवीन लग्न झाली बाई. तिनं हात दाखवला आणि मला म्हणली मला गंगाखेड पर्यंत घेऊन चला की म्हणली. मी आधी म्हणलं बाबा बाई माणूस दिसाले एकटं दिसाले घेऊन चला म्हणलं. तिथं तिला गाडीवर बसविलं. तिनं ढोकी आणाय सुरू केली किंवा मायला ढोका छानाली हेच करली. मी आज झालो की हो खुश. मायला माणसाच्या मनात कसं राहते माग बाई बसली आणि ढोकी आणू लागल्यावर. मी आधी म्हणलं बाबा हिनं नंबर देते याकडे म्हणलं आता. आणि तिनं की ना तिच्या मनात काय चुरलाल ते की काय नाही की तिच्या कानात हेडफोन होतं गुलू 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 बोलू लागले. कुणाला बोलला ते की काय की पुढे याला 8 वाजले 8:30 वाजले. आणि तिथून की नाही गंगाखेड 10 किलोमीटर आलं बघा. तेवढ्यात गाड्या येऊन थांबल्या पुढे. मग 2-3 फटफटे आल्या बघा सूर्य. त्यानं खप खप उतरली खाली चाकू काढली आणि ती बाई बी पटकून उतरली आणि त्या माणसापाशी जाऊन थांबली. त्यानं म्हणले चाल म्हणले जवळ काय आहे ते काढून दे म्हणले. मोबाईल असो पैसे असो काय बी असो म्हणले. नाही तर ह्या बाईला छेडलास म्हणून तुला अटक करता ठाण्यात घालता म्हणले. कयाचं काय आलं जोर्यो. मी जवळ जी आहे ते काढून दिलं बघा जोर्यो. तर निघून जाय म्हणले. आता कुणाला सांगलास तर बघ म्हणले माग येऊन मारतो म्हणले. त्याच्यासाठी जोर्यो प्रवास करताना बघा कुणाला लिफ्ट द्यायची नाही काय बी नाही बघा. इथं माणुसकीचा जमाना नाही बघा जोर्यो. सावधान राहा सतर्क राहा बघा जोर्यो.